नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांचा उभा ऊस शॉर्ट सर्किटने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान, शेतकरी हवालदिल। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील अजून शिवारामध्ये सायंकाळी अचानकपणे उभ्या ऊसाने पेट घेतला। शेतकऱ्यांना समजताच ऊसाकडे शेतकऱ्यांनी धावघीत विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की जवळ जाणे कठीण होते। शेजारी शेतकऱ्यांचे एकमेकांचे ऊसांचे उभे पीक होते, ते सर्वच ऊसाचे शेत आगीने होरपळून हिरव्याचे काळे झाले। यामध्ये 20 शेतकऱ्यांचा 25 एकर ऊस जळून भस्मसात झाला। यामुळे लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। घटनास्थळी वीज वितरण व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पंचनामे करण्यात आले। आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांनीही शेतात जाऊन जळालेल्या ऊसाची पाहणी करून अधिकाऱ्यांना पुढील कारवाईच्या सूचना दिल्या। या प्रसंगी भयभीत झालेल्या शेतकऱ्यांचे सांत्वन पाचपुते यांनी केले। ही आग शेतातील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे प्राथमिक पाहणी समोर आले असल्याने वीज वितरणने शेतातील खांब व वीज वाहक तारा तसेच ट्रान्सफॉर्मरकडे वारंवार लक्ष देण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। यामध्ये छाया परकाळे, बापूसाहेब परकाळे, लालासाहेब परकाळे, नीता परकाळे, बाळासाहेब पवार, शोभा पवार, सुनीता घोलप, सचिन पवार, शांताबाई पवार, गोरख धामणे, विमल घोलप, शीतल घोलप, राजू परकाळे, मधुकर वाबळे, अशोक वाबळे, सुनीता वाबळे, उषा मुनोत, सचिन पवार, नीलाबाई परकाळे, सुनंदा परकाळे आदी शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान ऊस जळाल्याने झाले आहे। चौकडे गणेश विसर्जनाचे आनंदाचे वातावरण असताना मात्र अजूनच शिवारातील शेतकरी ऊस जळाल्याने मात्र आलेल्या या संकटाने होरपळून गेले आहेत। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।